राहिलेला नाही. 6 दिवस झाले सरकारकडून अजूनही तुम्हाला कुठल्याही पदी संपर्क साधलेला नाही. कुठेतरी सरकार पुन्हा झुलवण्याच्या तयारी झाली आहे की किंवा सरकार तुम्हाला झुलवतं का गेल्या 13 महिन्यात? नाही, संपर्क करतंय सरकार, नाही असं नाही, परंतु आम्हाला ते मान्य नाही ना. संपर्क मान्य नाही, चर्चा मान्य नाही, अंमलबजावणी पाहिजे. आता आम्हाला अंमलबजावणीशिवाय हे आमरण उपोषण उठू शकत नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की आता बस, खूप मराठ्यावर अन्याय सरकार पण करतं आहे आणि बाकीचे पण करायला लागले. मराठा आता अन्याय सहन करण्याच्या परिस्थितीत नाही राहिला, क्षमता नाही त्याच्यात अन्याय सहन करण्याची. सरकारनं वेळीच लवकर मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करावी. नसता मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेला आहे. अनेक आंदोलक मुंबईच्या दिशेने जात आहेत मंत्रालयाकडे घेराव करण्यासाठी किंवा वर्षा बंगला असेल, सागर बंगला असेल, त्या ठिकाणी जाणं अशा वृत्त आहेत. मला माहीतच नाही. जे माहीत नाही ते मी नाही माहीत म्हणतो. माहीत आहे ते आहे म्हणतो. ते काय काय नाही मी माहिती घेऊन सांगतो. काल बीड बंद होता, आज जालना बंद आहे, उद्या पुन्हा संभाजीनगर बंद. राज्यभरात बंद पुकारला जातो. आता समाजाची सुद्धा सहनशीलता संपत येऊ लागलेली. समाजाला काय सांगतो? काय करणार हो दादा, समाज तरी काहीतरी लिमिट पाहिजे. अन्याय किती करावा, किती सहन करावा. एकमेव महाराष्ट्रात अशी जाते मराठ्यांची किती संयमी आहे, खूप शांत आहे, सहन करते. आता हे जर सारखाच अन्यायच करायला लागले, काय करणार. राज्याला तर आम्ही प्रोग्राम दिलेला नाही, कुठं आंदोलन करा म्हणून नाही, काहीच नाही. पण आता लोकाला दमच निघत नाही, लोकाला अन्याय सहन व्हाय नाही. मी तरी काय करू शकतो. समाज आता स्वतःहून नको म्हणलं तरी जर रस्त्यावर यायला लागला आहे, त्याला जर सहनच व्हाय नाही, हे अन्याय समाज काय करणार. हे अन्यायच तेवढा चालला आहे, लय अन्याय चालला आहे. मराठ्यांवरती प्रचंड अन्याय चालला आहे, प्रचंड, खूप, आणि ठरवून चालला आहे, सरकारमधून ठरवून चालला आहे. नेहमी सांगतं की आंदोलकांनी सरकारच्या बाबतीत आशावादी राहावं, आपलं उपोषण आणि आपलं. मला अजूनही आशा वाटते की सरकार संपर्क करेल आणि आपल्या सगळ्या गोष्टी. मी फक्त राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला आणि मला म्हणून आमरण उपोषणाला बसले होते. आणि ही देवेंद्र फडणवीस साहेबाला संधी, मराठ्याच्या मागणीची अंमलबजावणी. याच्यानंतर थोबाडसुद्धा उचलता येणार नाही त्यांना. संधी दिलेली असताना काम नाही केलं ना, त्यांना थोबाडसुद्धा उचकता येणार नाही. आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत नाही. दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक. संधी दिलेली असून जर अंमलबजावणी करत नाही, याचा अर्थ दोषी तो आहे. मराठ्यांचा वाटोळा करायला देवेंद्र फडणवीस निघालेत. हे सगळ्या पक्षातले मराठी एक जीवानं म्हणणार. ही संधी आहे त्यांना, त्यांच्यासाठी फक्त हे उपोषण. का अल्टिमेटम किती दिवस? 1-2 दिवसात करतील अशी आशा आहे. बघू, 1-2 दिवसात करतायत. काल वडीबद्रीवर जो गोंधळ झाला त्याच्यामुळं बऱ्यापैकी असंतोष दोन्ही ओबीसी मराठा समाजात त्याचे परिणाम दिसू शकतात. तर तुम्ही काय आव्हान करा दोन्ही? नाही, मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय, मराठ्याला शांत राहा. पण समोर बी पाहिजे तसं. आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका. ओबीसी मराठ्याच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात. हे नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळ्यांनी लावलेली नाटक कंपनी थोडी ते करते. भांडण खेळायसाठी, ते आरक्षणासाठी नाही येत, ते ओबीसीसाठी लढायचं म्हणून नाही येत. काही नाही, ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूरला, तिकडं आंदोलन सुरू. हे ओबीसीसाठी लढत नाहीत, हे कायसाठीच नाही. हे फक्त भांडण खेळायसाठी. बघा ना, मराठ्यावर अन्याय किती वेळेस आले. ते आहेत ना मीडिया साक्षीला. मीडिया साक्षीला आहे का नाही, खरं बोलायचं शिका. 3 वेळेस आले ते अंतरवाली रॅली काढायला आमच्या उरावर. बोललं का कोणी त्यांना काही? अधिकारी म्हणलं प्रत्येकाला रॅल्या काढायचा, काढून द्या. 3दा गावात येऊन गेले ह्या भांडणं खेळा म्हणून. आम्ही नाही खेळत. याला म्हणतात मराठी. सगळ्याला सारखं समजतं. हे जातीवादी आहेत हो. तुम्हाला कालचं उदाहरण देतो. एकदा मागं राज ठाकरे साहेब म्हणले होते शाळासुद्धा गेला बा जातीवाद, शाळासुद्धा गेला बा. काल छत्रपतीचा झेंडा फाडण्यात आला आहे. काल मराठ्यांच्या पोरांना हाणण्यात आले. का रे बाबा, आता जातीवाद कोण करतं? त्या लेकराला तर शिकविलं होतं यांनी,
असं बोलायचं आणि बाईट घ्यायला तुम्हीच होतात स्वतः. त्यामुळं हे शिकविलेलं तेव्हाच कळतं. जातीवादच नाही. आता ह्यो जातीवाद नाही का, आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळापूर जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला आला, राज ठाकरे साहेबाला. कळवाळा बघा कुठं लिकुडं आलाय, शाळापर्यंत गेला म्हणे जातीवाद. आता मला सांगा, महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणतात ना, आमचा रस्ताच बंद केला आहे. हे जर आम्ही केलं असतं तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहिती आहे का, मराठीने वाळीत टाकलं. गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाळीत टाकलं. आमचा रस्तेच बदलेले आहेत बरं का. देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, महान योगगुरू तज्ज्ञ छगन भुजबळ, आयुर्वेदाचार्य तो छगन भुजबळ. ऐक आता, हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच मग नाकाच्या खाली आलेले ह्या इथं असा थायट केला असता जसं नाचे आहे. माया ओबीसीला त्रास माया बघ. आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं, वाळीत. आमच्या लोकाला गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय हो मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. आम्हाला इकडून पाटावून जा म्हणतात, पाटावून येड्या बाबळीतून, आणि इकडून बरडावून जा म्हणतात, बरडावून.